आशिया खंडातल्या सगळ्यात मोठ्या गुहेतून. सगळ्यात महत्त्वाचं, संध्याकाळी 4 नंतर जर आलात तर तुम्हाला एंट्री मिळणार नाही. इथलं गेट 4 वाजता बंद होतं. त्या मुळाच्या टेरिटरीमध्ये आपण आलोय. इकडनं पाहायचं, इकडे येऊन फोडून नाही घ्यायचं. खूप सारी काय मोळ येतात. एकाच्या नादाने दुसरं उठलं तर आपला पद्धतशीर गेम आहे. आता आपण चाललेलो आहे कचारगड केवला. आशिया खंडातली सगळ्यात मोठी गुफा. विदर्भ सिरीज आपण करतोय. काल रात्रीचा मुक्काम केला आपण तो गोंदिया शहरात. गोंदिया शहरातून सकाळी आपण केला कामठेचा भुईकोट किल्ला. आता आमगाव मार्गे आपण कचारगडला चाललोय. साधारणतः गोंदियातून इथे जायला दीड एक तासांचा टाइम लागेल. रस्त्याची अवस्था थोडीशी खराबच आहे, पण दोन्ही साईडला भात शेती आणि जंगल. व्ह्यू खूप चांगला आहे दोन्ही बाजूला, पण भात शेतीमुळे थोडासा अजून चांगला वाटतो तो. रस्त्याची अवस्था जास्त वाईट झालेली आहे. रस्ता बघा. चला जाऊया कचारगडला. रामगाववरून पुढे आल्यानंतर आपल्याला सालेकसा लागतं. सालेकसा इकडचं तालुक्याचं ठिकाण, मोठं गाव. सालेकसापासून पुढं आता आपण चाललोय. आपलं साधारणतः 5-6 किलोमीटरचं अंतर उरलंय. खूप सुंदर जंगली रस्ता आहे आणि त्या रस्त्याने आपण चाललोय. चला पुढे तुम्हाला दाखवतो. तर ते येणाऱ्या रस्त्याने आल्यानंतर आपण इथं जंगलातून साधारणतः कचारगड गावापासून 2 किलोमीटर पुढे येतो. वळणावळणाची वाट आहे. सुंदर असा रस्ता आहे. त्या वाटाने इथं आल्यानंतर पार्किंग आहे. इथं ही मेन पार्किंग. इथं इकडच्या वाटाने आपण येतो आणि हे इथं चेकपोस्ट आहे. इथे तुम्हाला तिकीट घ्यावं लागतं. गर्दी असेल तर तुम्ही इथे गाडी पार्क करावी लागेल तुम्हाला. इथून साधारणतः 1 किलोमीटर गेल्यानंतर मंदिर आहे आणि त्या मंदिरापासून पुढे गेल्यानंतर गुहा. हॅलो, नमस्कार, रामराम मंडळी. विदर्भ भटकंतीच्या आणखी एका एपिसोडमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता आपला विदर्भ भटकंतीचा 7वा दिवस आणि त्यातलं दुसरं ठिकाण. याच्या आधी सकाळी आपण गोंदियाजवळचा कामठा किल्ला केला आणि आता आपण गोंदिया आणि MP, आय थिंक इकडे छत्तीसगड असेल, एक्झॅक्टली माहिती नाही, पण MP किंवा छत्तीसगडच्या बॉर्डरचा एकदम शेवटचा कचारगड म्हणून आहे. कचारगड किंवा कचरागड बोलतात, जिथे आशियातली सगळ्यात मोठी गुहा आहे. आशिया खंडातली सगळ्यात मोठी गुहा ती पाहायला आलेलो आहे आपण. तर इथे यायचं कसं, आपण गोंदियावरून निघालो. आता आम्ही कामठ्यावरून आलो, त्यामुळे आम्ही आमगावला आलो. आमगाववरून सोलकसा गावाचं नाव त्या नक्की लक्षात नाही, सालेकसावरून पुढे कचारगडच्या रोडला आलो. तर आता आपली ही भटकंती आहे ती आशियातल्या सगळ्यात मोठ्या गुहेची. आणि आपण विदर्भ सिरीज करतोय. विदर्भ सिरीजच्या याच्या आधी खूप व्हिडिओज अपलोड केलेत आणि याच्यानंतर पण खूप करणार आहे. तर सगळे व्हिडिओज बघायला अजिबात विसरू नका. पूर्ण सिरीज फॉलो करा. चला तुम्हाला दाखवतो. तर खाली जे एंट्री गेट होतं त्या एंट्री गेटपासून आपण पुढं आलेलो आहे. तिथे पार्किंग आहे मोठी आणि तिथून पुढे यायचा रस्ता छोटा आहे. पण आज गर्दी नाही अजिबात. इथं गर्दी असेल तर तुम्हाला गाडी तिथंच पार्क करावी लागते. तिथून साधारणतः 1 किलोमीटर आपण आलो आहे. सिंगल रोडचा रस्ता आहे आणि एकदम चढणीचा रस्ता आहे. गाडी इथपर्यंत येईल गर्दी नसेल तर, पण 2 गाड्या क्रॉसिंग आल्या तर थोडासा प्रॉब्लेम आहे. आता गर्दी नाही त्यामुळे त्यांनी आपल्याला इथं सोडलं आणि आता आम्ही 4 माणसाने गाडी, आमचे त्यांनी पर पर्सन 100 रुपये घेतले. तर ते घेऊन आता आपण इकडे आलो आहे आणि आता इथल्या पार्किंगमध्ये आलो आहे. इथं मंदिर आहे. तर आता इकडे बघितलं, इकडून रस्ता येतो तो छोटासा, इकडे पार्किंग आणि हे ते डोंगर ज्याच्यामध्ये जायचं आहे आपल्याला. आता इथं हे एक मंदिर आहे, आपण त्या मंदिराला जाऊ. ते खाली आल्यानंतर हे मंदिर आहे. इथे ही शिल्प बघा, खूप मस्त शिल्प बनवली आहे ती. हे मंदिर कोणत्या देवीचं? कंकाली माता. कंकाली मातेच्या मंदिराला एक घोड्याच्या मूर्ती आहेत का या? घोडीच्या. माता ही कशाची मूर्ती? ही हाती, हे घोडे. कंकालीच्या घोडा. हे कंकाली देवीचे घोडे का? हे म्हणजे इथल्या लोकांचं देवस्थान पूर्ण. ह्याच्याबद्दल काय माहिती सांगता येईल तुम्हाला?
तो तिकडे आहे ना ते पारिकुपार लिंगो कुठे? इकडे अजून वरती मंदिर आहे का अजून एक? का ती गुफा आहे? गुफा. गुफा. इथं मंदिर आहे एवढं एकच? हाँ ये एक कंकाली का हाँ। मंदिर है। अब इसका जो अभी बना रहे हैं ना हाँ, उसमें ले जाना है इनको। ऊपर ले जाना है। नहीं इधर। इसके पीछे बन रहा है क्या? हाँ, पीछे। बड़ा मंदिर बन रहा है इसके पीछे, उसमें जाएगा। और ये ऊपर वाली गुफा है, ही वरची गुहा ना? हाँ ये इसी का जो है ना हाँ। पारिकुपार लिंगो करके हाँ जो सीढ़ी है ना हाँ। ऊपर वाला गुफा। कौन सा भगवान बोलते हैं उसको? पारिकुपार लिंगो। पारिक पारलिंगो। हाँ। ठीक है। और उधर में बड़ा वाला गुफा रायताल जंगो हिरासुका का जो है ना हाँ, वो वाला गुफा है। इसमें कितना गुफा है टोटल? 4। 4 गुफा है। एक ही रास्ते से चारों पे जा हाँ। सकते हैं ना, यहाँ से आगे गए तो? हाँ जी। ठीक आहे. तर चला आपण मंदिरात दर्शन घेतलं, काली कंकाली माता, आणि आता पुढे आपण गुफेकडे जाऊ. जे मंदिर होतं याच्यात आपण दर्शन घेतलं आणि त्या पुजाऱ्यांनी सांगितलं तसं पाठीमागे नवीन मंदिर बनतं आहे. त्या मंदिरामध्ये आता देवीच्या ज्या मूर्त्या आहेत, ते देवीचे घोडे जे बोलतात ते मूव केले जाणार आहेत. आणि इकडे अजून एक मंदिर आहे, त्रिशूळ लावलेलं आहे, त्याच्या पुढे नाव दिलेलं नाही कुठल्या देवाचं मंदिर आहे ते. आणि ही वाट आपल्याला अशीच गुफेकडे घेऊन जाते. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे इथं 4 गुफा आहेत. एक सर्वात मोठी आहे. चला आता बघूया. इंटरनेटवरती माहिती काढली, पण विदर्भ सिरीज करतोय आणि आत्ता जवळपास 7वा दिवस आपला, त्यामुळं प्रत्येक ठिकाणाची माहिती काढायलाही वेळ मिळाना झाला आहे आता. तरी थोडीफार बेसिक माहिती घेऊन आपण आलो आहे आता इकडे. हे एकदम छत्तीसगडच्या बॉर्डरवरचं, इथून 8 किलोमीटरवरती खाली छत्तीसगडची बॉर्डर आहे. आणि हे जंगल म्हणजे थोडक्यात इकडचं शेवटच. हा दगड बघा, पूर्ण एक संघ दगड, म्हणजे खडक आहे पण पूर्ण एक संघ खडक आहे. आपल्याकडं जर पश्चिम महाराष्ट्रात मांजऱ्या खडक कोणाला माहिती असेल, मांजऱ्या खडक जो प्रजातीचा असतो त्या सेम प्रजातीचा हा खडक दिसतोय. मांजऱ्या थोडासा आपला टप राहतो, हा थोडासा ठिसूळ वाटतोय. वरती गेल्यावर आपल्याला कळेल. थोडंसं पुढं आलं की आपल्याला हवा एक ओढा लागतो, त्या ओढ्यावरती हा पूल बनवलेला आहे. आणि इकडं आपल्याला हे डोंगर दिसतात गुफेचे. पूर्ण आपल्याला इकडून जवळपास 180 डिग्रीमध्ये पूर्ण ह्या गुफांचे डोंगर दिसतात. मस्त व्ह्यू आहे इथून. जर जो व्ह्यू मिळतो आहे ना, एकदम सुंदर असा सगळ्या बाजूला पाहिल्यानंतर हे डोंगर दिसतात. इथून ही पायवाट आपल्याला तिकडे गुफेकडे घेऊन जाते. इकडच्या बाजूला एक गुफा दिसते आपल्याला, गुहा, नॉट अ गुफा, ठीक आहे. आणि हे पूर्ण डोंगर, जंगलातून जाणारी वाट, पूर्ण सध्या डायरेक्ट छत्तीसगडच्या बॉर्डरवरून आलो आहे. बॉर्डरवरती आलो आहे. घरापासून हे अंतर साधारणतः 900 किलोमीटरच्या आसपास आहे. सहज चेक केलं किती तास लागतील इथून घरी जायला, 16 तास लागतात जवळपास. तर सह्याद्रीत सुरू केलेली भटकंती आज इकडे पूर्ण आपली पार महाराष्ट्राच्या बॉर्डरला, विदर्भातल्या शेवटच्या टोकाला आलेली आहे. आणि हा परिसर खरंच खूप सुंदर आहे. गुहा पूर्ण दिसत आहेत इकडून. हे डोंगरांचे व्ह्यू बघा कसे सुंदर दिसत आहेत. फक्त इथे समोर आपल्याला एक गुहा दिसतंय, हा डोंगर. इथून एक रस्ता इकडे गेलेला आहे आणि एक पायऱ्यांवाला रस्ता इकडे गेलाय, इकडे पण एक गेलाय, वरती पण. तर आता आपण एका बाजूच्या रस्त्याने सुरुवात करू. परत आल्या इथं पायऱ्या. वरती जायला शिडे बनवलेली आहे. हा डोंगर बघा फक्त. वाह, या शिडीच्या जस्ट खाली एक गुहा मिळालेली आहे आपल्याला. खूप आतपर्यंत गेलेली आहे. इथून आता खूप आतमध्ये गेलेली आहे बघा. गुहेत जाऊ आपण आतमध्ये. बापरे,
इथं आपण फक्त इथं आलोय साधारणतः एक 100 फूट आतमध्ये आलो असेल, पण इथं आतमध्ये खूप आत गेली आहे गोवा. अजून पण खूप इकडे पाठीमागे बघा अर्ध्या गुहेत असेल. ही किती आतमध्ये येते बघा. तिथून पुढे आलो की आपल्याला ह्या अजून एकापेक्षा एक मोठ्या गुहा दिसतात. थोडा आधी आपण उजव्या बाजूने पाहू. ही दगडाला पडलेली भेग बघा कशी आहे. आपण नेढं बोलतो. तिथून इकडच्या बाजूला गुहा. वरती खूप मोठी गुहा आहे. ह्या नॅचरल केव्ज आहेत. नॅचरल केव्जमधली अशा खंडातल्या सगळ्यात मोठी गुहा आता ही एका पलीकडची आहे, ते बघावं लागेल. इथं देवस्थान जय सेवालाल. हे इथून पण आतमध्ये गेलेलं आहे खूप जास्त. इथं इकडे बघा, इथून खूप आतमध्ये गेलेलं आहे अजूनही. इकडे गुहेचा व्ह्यू बघा. अद्भुत. त्याची खालची आणि वरच्या 2 गुहा पाहिल्या. आपण परत त्या मागच्या पॉईंटला आलो आणि तिथून पुढच्या साईडला चाललोय आता. हे इथला व्ह्यू बघा. त्या गुहा किती मोठ्या आहेत त्या बघा. नॅचरल आतमध्ये जायला भीती वाटेल असं ठिकाण आहे. चला जाऊया, काय ते पाहूया. शेप याचा जो आतमधल्या दगडांचा आहे ना, खतरनाक बांधला आहे तो. दगड कसे तुटलेत इथे बघा. हे आणि आतल्या दगडांचे बघा. हे खूप आतमध्ये गेलेलं आहे. इथून याचा शेप कसा आहे तो बघा. आतमध्ये रस्ता गेलाय. वटवागळांचा एवढा गलिच्छ वास सुटलाय त्यांचा. इथे ही आतमध्ये जाणारी वाट. इकडे बघा हे कसे होल तयार झालेले आहेत ठिकठिकाणी. गुहा. इकडे खूप आत गेलंय हे. म्हणजे लिटरली 100-1 मीटर मी आतमध्ये आलो असेल. आणि हे अजून पण आत गेलंय. खाली खूप मोठे मोठे किडे आहेत कसले तरी. आणि वास खूप खूप भयानक वास येतो इथे. इकडच्या बाजूला बाहेर गुहेतून आपण बाहेर आल्यानंतर अजून पुढे पण एक गुहा आहे, तिकडे जाऊ. नोव्हेंबर सुरू झालाय तरी पण इथं नॅचरल पाण्याचे सोर्स अजून पण इथं एकदम डोंगरातून येणारं स्वच्छ सुंदर असं पाणी येतंय. आपण ते थोडंसं पिऊया. वा, मस्त.
आणि ती वाट अशीच आपल्याला पुढं घेऊन जाते आपल्याला सर्वात मोठ्या गुहेकडे. तिथे आपण सुरू केलं. इकडच्या गुहा पाहिल्या, तिथे एक नेड्यासारखं बनलंय आणि तिथून पुढे आलोय आता आपण. ही इकडे जाणारी वाट. विदर्भाला अक्षरशः भरभरून दान दिलेलं आहे निसर्गाने. खूप सुंदर ठिकाण आहे तिकडे आणि आपण सगळे एक्सप्लोअर करतोय. आता आपण गोंदियामध्ये, पुढं आपला गडचिरोली आणि चंद्रपूर 2 जिल्हे उरलेत. बाकी विदर्भातला प्रत्येक जिल्हा आणि प्रत्येक जिल्ह्यातली महत्त्वाची अशी ठिकाणं सगळे आपण कवर केलीत जवळपास. सगळ्याचे व्हिडिओज नक्की बघा. बरेचसे अपलोड झालेले आहेत. इंस्टाग्रामवरती रील्स मिळतील, यूट्यूबवरती फुल व्लॉग मिळतील. तुम्ही क्लाइम्बिंग करायला येणार असेल तर तिथे बघा, त्याचा रंग बघा किती छान आहे. पुढे जंगल आहे, आदिवासी भाग, अस्वलांची भीती. इकडे सगळ्यात जास्त भीती आहे त्या अस्वलांची. तरी आपण चाललोय. वानरांची टोळी खूप मोठी या गुहेकडं. बाकीचे मेंबर सगळे पाठीमागे तिकडं दुसऱ्या गुहांमध्ये आहेत. आपण इकडची गुहा एक्सप्लोर करू तोपर्यंत. मोहोळ उठलेलं आहे इकडे. गांधील माशांचं मोहोळ उठलेलं आहे. पुढं जावं की नाही या विचारात आहे. खूप भयानक घुंग होत आहेत. पूर्ण वरती पोळे आहेत. हळूच माघारी फिरू. त्यांच्या नजरेत अजून आपण गेलो नाहीये. त्यांची नजर काय माहिती वासान येत असतील. आणि हीच ती आशियातली सर्वात मोठी नैसर्गिक गुहा. चप्पल राहिली मागं आपली. आग्या मोळ उठलेलं आहे. इतकी खूप. हे बघा सगळे आग्या मोळाची पोळ आहे. त्यातलं एक उठलंय. ही गुफा पटकन दाखवतो. पटकन गलटी मारू. इथून वरती जायची वाट आहे. आता शक्य होणार नाही. आग्या मोळाने हल्ला केला तर आपला गेम होईल. ही सगळ्यात मोठी गुहा आशियातली. इकडे बघा. इथे उठलेले आगे मोहोळ. आता इथून पटकन आग्या मोळाच्या टेरिटरीमध्ये आपण आलोय. पटकन पळायचंय. इकडे येऊन फोडून नाही घ्यायचं. खूप सारी आग्या मोहोळ येतात. एकाच्या नादाने दुसरं उठलं तर आपला पद्धतशीर गेम व्हायचा. गुहा आपण बाहेरून पाहिलीच. आतमध्ये पण बऱ्यापैकी गेलो. हीच ती सगळ्यात मोठी गुहा. आणि गुहाच्यावरती खूप सारी आग्या मोळाची पोळी येतात. खूप म्हणजे खूप. पूर्ण या डोंगराला आग्या मोळाची पोळी दिसत आहेत. अजून जर काय असेल अद्भुत आतमध्ये तर ते आपल्याला पाहता आलं नाही आहे. सेफ्टी फर्स्ट. आग्या मोळाच्या तावडीतून पळत पळत जाऊ. चला बऱ्यापैकी लांब आलो आहे त्यांच्या टेरिटरीमधून.
थोडीशी भीती कमी झाली. आणि परत आपण इथं आलो. इथून तुम्ही चालायला केलं सुरुवात, इकडे 2 गुहा दिसतील, त्याच्या खाली तिथे एक तिसरी गुहा, आणि तिथून पुढे आले ही मोठी गुहा. इथं मंदिर आहे. आग्यामुळं आत जाता आलं नाही. आत गुहा पाहिली आपण, पण जर काय शोधायचं तिथं मिळण्यासारखं असेल तर ते आपल्याला पाहता आलं नाही. चला आणि आता आपण सेफ ठिकाणी आलेलो आहे. यामुळे तिकडं खूप दूर राहिलं तर आपल्याला भीती नाही आहे. चला आता आपण आपल्या परत एकदा जिथं गाडी लावली आहे तिकडे जाऊ. पण परत एकदा सेफली, सगळ्यात इम्पॉर्टंट आग्यामोळाच्या प्रकोपातून सेफली पार्किंगजवळ पोचलेलो आहे. आणि विदर्भ सिरीजचा आणखी एक एपिसोड आपला इथं संपतो आहे. आपली पूर्ण विदर्भ सिरीज नक्की बघा. किल्ले, मंदिरे, गुफा काय असतील ते बघायला मिळेल. व्हिडिओ कसा बनला आहे ते सांगा. एकटंच शूट करायचं आहे, माहिती काढायची आहे, गाडी चालवायची आहे. सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला एकदम पद्धतशीर व्हिडिओ बनवता येत नाही आहे. आपल्याला वेळ तेवढा देता येत नाही आहे. आणि आज जवळपास 7वा दिवस आहे, त्यामुळे आता बॉडी पण तेवढी साथ देत नाही आहे. 7 दिवस झालं लगातार फिरतो आहे. दिवसभरात 2-250 किलोमीटर गाडी चालवायची, फिरायचं, सगळ्याची माहिती काढायची, परत दुसऱ्या दिवसाची तयारी करायची. यात वेळ जातो आहे. तर हा व्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा. आणि आपली विदर्भ सिरीज बघा. सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही. चला भेटू पुन्हा.